येशूला नाचून गाऊन म्हटलं. माझ्या प्रियांना खूप नाचून गाऊन म्हणतो आम्ही गाणं, आभार मानतो येशूला. पण त्याचा अर्थ आम्ही लक्षात घेतो का? आज या मंडळीला ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देव आभार मानायला सांगत आहे. परमेश्वर म्हणतो हे 2025 या 2025 मध्ये प्रवेश करत असताना देवाचा आत्मा तुम्हा प्रत्येक व्यक्तीला, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बदलून टाकत आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर सांगत आहे आभार मान, परमेश्वराचे आभार मान. गिव्ह थँक्स टू द लॉर्ड. परमेश्वराचे आभार मान. आणि त्या आभार मानण्यात काय सामर्थ्य आहे ते आज देव तुम्हाला शिकवत आहे. लूकाचा 17वा अध्याय 11 ते 19. लूकाचा 17वा अध्याय 11 ते 19. सगळ्यात जास्त वचन ऐकणार, कारण वचन कार्य करतात. ज्या वेळेला तुम्ही वचन ऐकता ते वचन लगेच तुमच्या जीवनात कार्य करायला सुरुवात होते. कारण हे वचन कसं आहे? जिवंत वचन आहे. येशू ख्रिस्त हा शब्द, योहान याचा पहिला अध्याय पहिलं वचन, तो जिवंत शब्द, तो देही झाला, त्यांनी आम्हामध्ये वस्ती केली, बरोबर ना? तो जिवंत शब्द येशू ख्रिस्त आणि लिहिलेला शब्द बायबल. आणि येशू ख्रिस्तामध्ये जीवन देण्याचं सामर्थ्य, तो जीवन आहे. आणि त्याच्या वचनामध्ये जीवन देण्याचं सामर्थ्य आहे. लक्षात ठेवा. म्हणून वचन लक्षपूर्वक ऐका, त्याच क्षणाला तुमच्या जीवनात ते कार्य करायला लागतं. मग असे झाले की तो यरूशलेमेकडे चालला असता शम्रोन व गालिल यामधून गेला. आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटावयास आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी, आम्हावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःला याजकाला दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. बघा, 10 कुष्ठरोगी होते. मग ते जाता जाता शुद्ध झाले. येशू बोलल्याच्या नंतर त्यांनी चालायला सुरुवात केली. जा आणि याजकाला दाखव. याजकाला का दाखवलं जातं? निर्गमध्ये नियम दिलेले, लेवीमध्ये नियम दिलेले, अनुवादामध्ये नियम दिलेला आहे की जर कुष्ठरोग झालेला असेल आणि जर त्याच्यातून सुटका मिळाली असेल, तो बरा झाला असेल, तर याजकाला दाखवायचं. याजक परीक्षा करणार आणि मग बघणार आणि मग याजक सांगणार आणि डिक्लेअर करणार तू शुद्ध झालाय. मग ती व्यक्ती माणसांमध्ये राहू शकणार, अन्यथा गावाच्या बाहेर कुष्ठरोगी राहत होते. येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटलं नाही तुम्हाला बरं केलं. येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? जा याजकाला जाऊन दाखवा. आणि ते लगेच विश्वासूपणे निघाले याजकाला दाखवायला. त्यांच्या विश्वासामुळे काय झालं बघा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित करत आला. त्याच्यातला एक जण जो शम्रोनी होता, त्या शम्रोनाला तुच्छ लेखलं जात होतं. एवढी लोक त्यांना तुच्छ परके समजायचे. आणि हा शम्रोनी आभार मानत, नाचत गात आभार मानत परमेश्वराकडे आला. आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. त्याने येशूचे आभार मानले आणि त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तो शम्रोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, पहा जे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कोठे आहेत? या परक्या वाचून देवाचे गौरव करावयास परत आलेले असेल कोणी नाही काय? शब्द लक्षात घ्या. बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. जन्मापासून ख्रिश्चन असलेले, ते जन्माने हक्क दाखवतात. आई वडील पास्टर होते, ख्रिश्चन होते, अमके होते, तमके होते. आम्ही खूप देवाचं कार्य केलेलं आहे. आणि परके जे नुकताच परमेश्वरामध्ये आले, 40 वर्ष आधी, 50 वर्ष आधी, 10 वर्ष आधी, 5 वर्ष आधी, 2 वर्ष आधी, 1 महिन्या आधी, ते परके परमेश्वराकडे येऊन जे त्याचे झालेले आहेत. पहिले ते शेवटले होतील, शेवटले ते पहिले होतील. ते लेखी परमेश्वराचे पुत्र आणि कन्या म्हणवतील. लक्षात घ्या, खबरदार, प्रत्येकाने सावध राहा प्रियांनो. म्हणजे परके होते ते 9 जण कुठे गेले?
जे देवाचे लेकर ते नवसन निघून गेले, आभार मानले नाही, त्यांना सॅल्वेशन मुक्ती मिळाली नाही, त्यांना आरोग्य मिळालं, चंगाई प्राप्त झाली, आशीर्वाद आणि सॅल्वेशन नाही, तारण नाही. ते काय झाले, पलके वाचून देवाचे गौरव करायचे, ते परत आलेले असे कोणी आठवले नाही का? तेव्हा त्याने म्हटले, उठ जा, विश्वासाने तुला बरे केले आहे. तो आशीर्वाद घेऊन, तारण प्राप्त करून, देवाचं लेकरू म्हणून तो गेला. आजपर्यंत ती सुवार्ता सगळीकडे सांगितली जाते, त्याचं नाव बायबलमध्ये लिहिलं गेलं, सगळीकडे सांगितलं जातं. प्रियांनो, माझ्या प्रियांनो, देवानं परमेश्वराने हा दाखला का दिलेला आहे, काय सांगितलेलं आहे, ही घटना का घडू दिलेली आहे? कारण त्याला आम्हाला शिकवायचं होतं. ही घटना घडलेली घटना आहे, ही येशू ख्रिस्ताने केलेली घटना, दिलेलं आरोग्य आहे. स्तोत्रसंहिता 136 मध्ये 1 ते 3 या वचनामध्ये आपण पाहणार आहोत. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. उपकार स्मरण करा सांगितले, कमांड केलेली आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे, कमांड झालेली आहे. स्तोत्रकर्ता पवित्र आत्म्याच्या द्वारे कमांड देतो आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. सनातन म्हणजे सर्व काळ टिकणारी आहे. देवाचे उपकार स्मरण करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, म्हणजे थँक्स म्हणा, आभार माना, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूचे उपकार स्मरण करा, थँक्स म्हणा, आभार म्हणा, उपकार स्मरण करा, उपकार माना, कारण त्याची दया सनातन आहे. पहिले तेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय, पहिले तेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय 18वे वचन, सर्व परिस्थितीत उपकार स्मरण करा. लक्षात ठेवा हे वचन, सर्व परिस्थितीत, सर्व हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. सर्व परिस्थिती, प्रत्येक प्रकारची परिस्थिती आम्हाला येते, सर्व परिस्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुझ्या विषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताची हीच इच्छा आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय 6वे वचन, फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय 6वे वचन, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयी, कोणती गोष्ट असू दे, किती गुप्त असू दे, उड्यावरची असू दे, कोणती गोष्ट असू दे, परमेश्वर कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, आपली मागणी देवाला कळवा. माझ्या प्रियांनो, परमेश्वरानं आम्हाला उपकार स्मरण करण्यासाठी आम्हाला कमांड केलेला आहे, आज्ञा केलेली आहे की आभार म्हणा, उपकार स्मरण करा. का परमेश्वर या गोष्टीला एवढं महत्व दिलं? का एवढा परमेश्वर आम्हाला सांगतो? उपकार स्मरण करणं म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला आपण जर काही मागितलं, कोणती गोष्ट मागितली, मदत मागितला, पैसा मागितला, वस्तू मागितली, एखादी व्यक्ती मागितली, एखादं काहीतरी आम्हाला निकडीचं आहे, अडचणीचं आहे, अडचणीच्या काळात आम्हाला अत्यंत त्याची मदत होईल, सहाय्य होईल, अशी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडे आम्ही मागितली, किंवा आम्ही मागण्याच्या आधी त्या व्यक्तीने आम्हाला ती मदत केली, त्यावेळेला आम्ही त्याने केलेले जे उपकार आमच्यावर आहे त्याचं स्मरण करतो, त्याला आम्ही आभार मानतो, उपकार स्मरण करतो. त्याच्या उपकाराची आम्हाला जाणीव आहे, हे आमच्या शब्दाने, आमच्या कृतीनं आम्ही दाखवतो. मन भरून आम्ही त्या व्यक्तीचे आभार मानतो. बरोबर आहे? म्हणजेच आमची कृतज्ञता, आम्ही त्यांच्या बाबतीत कृतज्ञ आहोत. आम्हाला त्यांनी आमच्यावर जे उपकार केलेले आहेत त्याची आम्हाला सदा सर्व काळ जाणीव आहे, असं म्हणून आम्ही त्या व्यक्तीसमोर नतमस्तक होतो. आम्ही त्या व्यक्तीचा मोठेपणा कबूल करतो. तुझे आमच्यावर उपकार आहे. कोणत्याही व्यक्तीला आम्हाला जर
पडत्या काळामध्ये 1000 रुपये दिले असतील, 10,000 रुपये दिले असतील. करोनामध्ये आम्हाला सगळं बंद असताना कुठं काही सामान मिळत नाही आणि पोताभरून सामान आमच्या घरात आणून दिलं, घरात खायला नसताना आम्ही हात जोडून मन भरून त्याचं काय करतो, आभार मानतो. आम्ही म्हणतो, दाखवतो आम्हाला तुम्ही आमच्यावर केलेल्या उपकाराची जाणीव आहे. ज्या वेळेला आम्हाला ते भेटतात आम्ही म्हणतो थँक्यू, आम्ही तुमचे आभार मानतो. तुम्ही आम्हाला कशी मदत केली. ज्यावेळेला आम्हाला कोणाचा आधार नव्हता त्यावेळेला तुम्ही आम्हाला सहाय्य केले, त्या तुम्ही आम्हाला आधार दिला. आम्ही काय करतो, आभार मानतो, आभार मानतो. कुष्ठरोग त्यांचं उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे. हे कुष्ठरोगी म्हणजे अत्यंत तुच्छले गेलेले लोक, ज्यांना घाणेरडा आजार झालेला आहे, कधी न बरा होणारा आजार, कधी बरा न होणारा आजार, जो अशुद्ध मानला जात होता. कारण हा आजार आपल्याला माहिती संसर्गजन्य आहे. हात लावला तर पसरला जाणार, स्पर्श झाला, सहवासात आलं की दुसऱ्या व्यक्तीला होणार, म्हणून अत्यंत तुच्छ लेखलं जायचं, गावाच्या बाहेर त्यांना ठेवलं जायचं, म्हणजे कुटुंबातून काढलं जायचं. माझ्या प्रियानं, त्यांना तुच्छ वागणूक दिलीच जायची. त्यांच्या असं कोणी बोलत नसे, त्यांच्या जवळ कोणी जात नसे. आणि अशा 10 कुष्ठरोग्यांनी येऊन त्याला परमेश्वराला विनंती केली, आम्हाला बरं कर म्हणून. आणि त्याने त्याला याजकांना दाखवायला पाठवलं. ते ज्या वेळेला याजकाकडे चालत गेले, चालायला सुरुवात केली, आज्ञाचं पालन केलं, तिथं त्याने विश्वास ठेवला. कारण त्यांना परमेश्वराचं सामर्थ्य माहिती होतं, त्यांना माहिती होतं हा मसीहा आहे. म्हणूनच जयचवानं त्यांचं येशू ख्रिस्ताचं स्वागत केलेलं होतं. माहिती होतं त्यांना मसीहा आहे. आणि मसीहा काय करणार हे सगळं लहानपणापासून ते ऐकत आलेले होते. आणि त्यामुळे त्याने विश्वासानं त्याला म्हटलेलं होतं, विश्वासानं त्याला म्हटलं, विश्वासानं आम्हाला बरं कर. आणि ज्यावेळेला तो जा म्हटला ते विश्वासाने निघाले आणि म्हणून त्यांना आरोग्य प्राप्त झालं. मग मसीहाने आरोग्य दिलं 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 निघून गेले आनंद करत. दुसऱ्यांना सांगायला की याजकाने आम्हाला दाखवलंय की तुम्हाला बरं, सांगितलंय, प्रमाण दिलं, शिक्का दिलाय की आता आम्ही बरे आहोत, आम्ही घरात राहू शकतो. घरात जाऊन लोकांमध्ये जाऊन आनंद करायला सुरुवात केली. हा मात्र शंभरोनी त्याच्या पाया पडला, स्तुतिगान करत स्तवन करतो परमेश्वराकडे आला. आणि त्याच्यामुळे त्याला सॅल्वेशन, मुक्तता प्राप्त झाली, तारण प्राप्त झालं. माझ्या प्रियानो, त्यांच्या दृष्टीने हे रिस्टोरेशन होतं, चमत्कार होता, मिरॅकल होतं, अद्भुत गोष्ट होती. आणि तो शंभरोणी परका होता. येशू ख्रिस्त स्वतः म्हटला, परका शंभरोणी. तो आला, 9 जण गेले. पहिले ते पाठीमागं झाले, पाठीमागचे जे परके ते माझे झाले, ते माझे झाले. आणि म्हणून माझे झालेल्यांना आज देव सांगतोय, कमांड करतोय की मी सांगतो तुम्हाला. परमेश्वर स्वतः का सांगतोय स्मरण करायला? देवादी देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो परमेश्वर, त्याच्याकडे आम्ही आमचं मागणं घेऊन जातो, आमच्या समस्या घेऊन जातो. जो चमत्कार करणार आहे, जो अशक्य गोष्ट शक्य करणार आहे, जो आरोग्य देणार आहे, जो परिस्थिती बदलवणार आहे, आर्थिक प्रश्न सोडवणार आहे, आर्थिक आम्हाला आमच्या मुलाढाल्या करून आम्हाला आर्थिक उच्च स्थानावर प्रस्थापित करणारा, रिचनेस, प्रॉस्पेरिटी प्राप्त करून देणारा तो देव, त्याच्याकडे आम्ही हे सगळं मागणं मागायला जातो. आणि तो आम्हाला काय सांगतो? उपकार स्मरण करा, आभार माना. तो का शिकवतोय आम्हाला? आभार माना, उपकार स्मरण करा. परमेश्वर सदा कमांड करतो. स्तोत्रसंहिता 95:2-3 मध्ये सांगितलं, उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू, कारण परमेश्वर देव थोर देव आहे. सर्व देवांहून तो थोर राजा आहे, सर्व देवांहून तो थोर राजा आहे. तोच मात्र एकमेव देव आहे. म्हणून त्याचे उपकार स्मरण करा, त्याचे आभार माना.
स्तोत्रसंहिता 100 वचन, त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. स्तोत्रकर्ता परत आणि परत आम्हाला सांगतो. यशामध्ये 12व्या अध्याय 14व्या वचनात सांगितलं, त्या दिवशी तुम्ही म्हणाल परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याच्या नावाचा जयघोष करा, राष्ट्रांमध्ये त्याची कृत्य विधित करा, त्याचे नाव थोर आहे, त्याच्या नावाची वाखाणणी करा, त्याचे उपकार स्मरण करा. उपकार स्मरण करा. त्याने दया केलेली आहे, करुणा केलेली आहे आमच्यावर, त्याचे आभार माना. आभार मानणं, उपकार स्मरण करणं, उपकाराची जाणीव ठेवणं, कृतज्ञता व्यक्त करणं. तुम्ही बघितलेल्या स्तोत्रसंहितेमध्ये दाविदाचा उल्लेख अनेक ठिकाणी झालाय. म्हणजे जुन्या करारापासून तर नव्या करारापर्यंत सगळीकडे दाविदाचा उल्लेख आहे. आणि दाविदाबद्दल म्हटलंय की परमेश्वराच्या मनाजोगी व्यक्ती, मनाजोगी. हा प्रॉफेट होता, हा स्तोत्रकर्ता होता, हा म्हणजे प्रकटीकरणाचा दान असणारा संदेशा होता, अभिषेक्त होता आणि परमेश्वर त्याच्यावर अतिशय प्रेम करत होता. अहो, त्याच्या वंशात त्यानं जन्म घेतला. काय प्रेम केलं त्या दाविदावर परमेश्वराने. चुका झाल्या त्याच्याकडून, त्याच्यावर प्रेम केलं. माझ्या प्रियानो, कारण दावीद परमेश्वराला जाणून होता. त्याचं दैवत्व, त्याचं दैवी कार्य, त्याचे ऍट्रिब्यूट, त्याचे गुणधर्म, त्याचं सामर्थ्य आणि देवाचं कार्य कसं चालतं, त्याचं दैवी राज्य, त्याचं स्वर्गीय राज्य कशा पद्धतीने चालवलं जातं, योजना कशा पूर्णत्वास पुढे जातात, परमेश्वर योजना कशा आखतो त्या कशा पूर्णत्वास जातात, त्या योजना पुढे सरकल्या कशा जातात, प्रार्थनेची उत्तर कशी मिळतात, हे सगळं देवाचं कार्य दावीद जाणून होता. म्हणून प्रत्येक स्तोत्र त्याने लिहिलं. त्या स्तोत्रांचा जर अभ्यास केला तर आपल्याला आढळून येतं, पहिल्या प्रथम स्तोत्राच्या आरंभीला तो देवाचं स्तवन करायचा, देवाची स्तुती आणि आराधना करत होता. प्रत्येक स्तोत्राच्या सुरुवातीला तो स्तुती आणि आराधना करत होता. परमेश्वर कोण आहे, तो काय करतो, तो किती थोर आहे, त्याची दया किती महान आहे, तो किती उत्तम कार्य करणारा, याचं सगळं वर्णन करून तो त्याची स्तुती करत होता, त्याची आराधना करत होता. स्तुती आणि आराधना परमेश्वराचं सामर्थ्य उतरून येतं. आधी तो स्तुती आणि आराधना करायचा. परमेश्वराचं सामर्थ्य उतरून आलं की हळूच मध्ये आपली विनंती, प्रत्येक स्तोत्र वाचा, मग त्या स्तोत्राच्या मध्यभागी तो आपली विनंती टाकतो. त्याला काय काय पाहिजे, परमेश्वर शत्रूपासून माझा बचाव कर, परमेश्वरा माझी गरज भागव, सगळ्या विनंत्या तो तिथे मांडत होता. आणि शेवटी मांडल्यानंतर विनंती केल्या शेवटी तो आभार मानत होता. प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी तो आभार मानत होता. वा, काय चातुर्य त्याचं, काय सामर्थ्य, काय त्याचं दैवी ज्ञान त्या दाविदाचं. त्यानं परमेश्वराला पूर्ण जाणून घेतलेलं होतं, देवाचं कार्य, दैवत्व त्याला माहिती होतं, परमेश्वराचं अद्भुत कार्य कसं चालतं, त्याचं राज्य कसं चालवलं जातं हे त्याला माहिती होतं. आधी परमेश्वराचं स्तवन, तो कोण आहे, तो काय करतो, त्याचं सामर्थ्य काय आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो कसा दयाळू, कसा कृपाळू आहे, तो कसा आमच्या पातकांची क्षमा करतो, तो कसा आमची परिस्थिती बदलवतो, तो कसा अशक्य गोष्टी शक्य करतो, तो कसा सार्वभौम देव आहे, तो कसा राजा आहे, हे सगळं तो सांगत होता आणि त्याचा धन्यवाद करत होता, त्याचं स्तुती आराधना करत होता. तो कसा अद्भुत कार्य करतो, त्याच्या कार्याचं वर्णन करून तो त्याची आराधना करत होता, त्याचे गुण वर्णन करून त्याची स्तुती करत होता. माझ्या प्रियांनो, आणि मग आपली विनंती त्याला सांगून लगेचच विनंती सांगितल्या आभार मानून मोकळा. लगेच आभार, विनंती मांडली, विश्वास केलाय, आभार मानले. पास्टर माझ्या जवळ उभे बसले.
पास्टरांकडे मी विश्वासाने गेले. मला माहितीये पास्टर खूप पण दयाळू नाहीये, खूप काही लगेच मला देणार नाही, माझी लगेच गरज पुरवणार नाही. तरी मला माहितीये, पण पास्टरांना देवाचं वचन माहिती, देवाचं वचन माहिती. मी गेले पास्टरांकडे आणि पास्टरांना म्हटलं, पास्टर मला ना सध्या 5,000 रुपयाची गरज आहे आणि तुम्ही मला देणार आहात म्हणून मी तुमचे आभार मानते. पास्टरांना सगळ्यांच्या समोर म्हटलं, जनसभात मी तुझे उपकार स्मरण करेन. दावीद म्हणतो, जनसभात सगळ्यांच्या समोर परमेश्वरा मी तुझे उपकार स्मरण करेन, सगळ्यांच्या समोर मी तुझे आभार मानेन. विश्वासानं विश्वासानं मी तुझे आभार मानेन. परमेश्वर काय करणार? मागणं केलं की डायरेक्ट आभारच मानून टाकलं. सांगा तू तो देवादी देव परमेश्वर जगाचा निर्माण करणारा आहे, जगाचा निर्माण करणारा तो परमेश्वर आहे. पॅटर्न लक्षात ठेवा. पॅटर्न काय आहे, साचा काय आहे, कार्य करण्याची पद्धत कशी आहे. आधी मी परमेश्वराचं कार्य, तो किती त्याचे गुण मी आधी सांगेल, परमेश्वराचे गुण सांगेल, तो कसा कार्य करतो, त्याचं कार्य किती अद्भुत आहे, तो किती महान आहे, तो अशक्य गोष्टी शक्य करणारा, तो सार्वभौम आहे. सगळं मी त्याचं गुणवर्णन करत त्याची स्तुती आराधना करेन. मी हळूच माझं मागणं मांडेल आणि मी लगेच त्याचे विश्वासाने काय करणार, आभार मानणार. हा माझा परमेश्वराकडे केलेला प्रार्थनेचा पॅटर्न आहे. मी जर अशा प्रकारे जर मी प्रार्थना केली परमेश्वराकडे तर ती मान्यते. म्हणून काय सांगितलंय, आभार प्रदर्शनासह आपली मागणी परमेश्वराला सादर करा. आभार प्रदर्शनासह ज्या वेळेला आम्ही परमेश्वराचे उपकार स्मरण करतो, प्रियांनो, आभार मानतो, आम्ही प्रार्थना केली आणि त्याचे आभार मानले, आम्ही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीबद्दल परमेश्वराचे आभार मानले. प्रत्येक संकटामधून जात असताना, प्रत्येक संकटातून चाललेलो आहोत, प्रत्येक त्रासातून चाललेलो आहोत, भयंकर वाईट भयान स्थिती आहे आणि परमेश्वर म्हणतो प्रत्येक स्थितीबद्दल परमेश्वराचे आभार मान, उपकार स्मरण कर, उपकार स्मरण कर. विश्वास काय आहे? परमेश्वराला विश्वासाशिवाय कोणीच आनंद देऊ शकत नाही. विश्वासाशिवाय परमेश्वराला प्रसन्न करता येत नाही. माझ्या प्रियांनो, हा धर्म नाही, हा अनुभव आहे. कुठेही बायबलमध्ये सांगितलं नाही तो धर्म स्थापन करण्यासाठी आला, कुठंच नाही सांगितलं. ह्याच्या 11व्या अध्याय 26व्या प्रेषितांची कृती 11व्या अध्याय 26व्या वचनात सांगितलं, हे लोक कोण अंतुकियामध्ये, हे लोक कोण, ते ख्रिस्ताला अनुसरणारे म्हणून ख्रिस्ती, म्हणून त्यांना ख्रिस्ती हे नाव पडलं. येशूला अनुसरणारे म्हणजे माझ्या पदकांसाठी तो या जगात आला, त्याने माझी पदकं स्वतःवर घेतली आणि तो माझ्या पदकांसाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला आणि तो मला घेण्यासाठी परत येणार आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. हे ज्या वेळेला मी कबूल करतो त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो, तो माझ्या अंतःकरणात येतो. मग बाप्तिस्मा काय आहे, तो माझ्या अंतःकरणात येतो. आणि बाप्तिस्मा ही माझी विश्वासाची कृती आहे. पाण्यामध्ये माझा जुना मनुष्य मरण पावले आहे, जुनी स्मिता मरण पावली आहे आणि मी उठले. आज मी जगत नाही तर माझ्यामध्ये ख्रिस्त उठला आहे, ख्रिस्त माझ्यामध्ये आहे आणि आज मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो आहे. ही विश्वासाची कृती मी सगळ्यांच्या समोर करते, त्याला बाप्तिस्मा म्हणतो. ती धर्मांतराची कृती नाही. आम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत, त्याची लेकरं आहोत. त्याच्या रक्ताने आमच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे, त्याच्या रक्ताने आमचं पाप धुतलेलं आहे. आदामाने हवेनं पाप केलं,
आणि आम्ही परमेश्वरापासून दुरावले गेलो. ते पाप आमच्यावर आलं. पाप आणि परमेश्वर एकत्र राहू शकत नाही, म्हणून त्यानं स्वतःचा पुत्र दिला, स्वतःला दिलं, कारण तेच पवित्र रक्त फक्त आमचं पाप शुद्ध करू शकतं. त्याच्यामुळे ज्यावेळेला आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, म्हणजे त्याच्यावर हात ठेवतो, त्यावेळेला तर परमपवित्र कोकऱ्याचं धार्मिकता आम्हाला प्राप्त होती. आमच्यामध्ये ती पवित्रता, ती धार्मिकता, त्याचं शुभ्रपणा आमच्यात येतं. देव आम्हाला बघतो, यावे आम्हाला बघतो, त्यावेळेला त्याला आमच्यामध्ये येशू ख्रिस्ताची पवित्रता, त्याची धार्मिकता आमच्यामध्ये दिसते, त्याची पवित्रता आमच्यामध्ये दिसते. आमचं पाप नाही, आमचं पाप नाही. माझ्या प्रियांना लक्षात घ्या, विश्वास कृतीविना निष्फळ आहे. विश्वासाशिवाय परमेश्वराला कोणी संतोष देऊ शकत नाही. विश्वास म्हणजे काय? न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री. ही गोष्ट दिसत नाहीये, होईल की नाही सांगता येत नाही, ही गोष्ट अशक्य आहे, ही गोष्ट मला नाही दिसत. मुलगी आलेली आहे, लग्नासाठी प्रार्थना करते, माझं लग्नच जमत नाही आहे, आणि मी तिला सांगते विश्वास ठेव, परमेश्वर तुला उत्तम पती देणार आणि तुला पहिला पुत्र देणार. प्रार्थना केली, ती विश्वास ठेवून गेलेली आहे. तिनं काय केलं? जी गोष्ट दिसत नाहीये त्या गोष्टीचा भरोसा ठेवला, विश्वास ठेवला, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री तिला पटली, आनंद केला, देवाचे आभार मानून ती गेली, तिचं विश्वासानं कार्य सुरू केलं तिच्या, आणि तिला उत्तमातला उत्तम पती मिळून तिचं जीवन सुंदर म्हणून तिच्या गर्भाशयामध्ये परमेश्वराने पुत्र दिला. विश्वास, विश्वास. कुष्ठरोग्याला सांगितलं जाऊन दाखवा तुम्हाला या जगाला. ते चालायला त्यांनी विश्वासाने सुरुवात केली. म्हटले नाही आपण आधी बरं तर करा, म्हटले का? ते 10 जण म्हटले नाही, म्हणजे विश्वासणारे होते ते 10 जण. लक्षात घ्या, म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं? सावध राहा, सावध राहा. पाठीमागचे ते शेवटले ते पहिले होतील, पहिले ते शेवटले होतील. सावध राहा, कारण ते विश्वासणारे होते, म्हणून त्याने विश्वास ठेवला आणि ते वळले, विश्वासाने पाऊल टाकला, विश्वासाने कृती केली, आणि त्यांना आरोग्य प्राप्त झालं, आणि त्यांना आरोग्य प्राप्त झालं. लक्षात घ्या, विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री, आणि उपकार स्मरण करणं म्हणजे त्याच्या पुढची स्टेप, विश्वासाच्या ही पुढची स्टेप. विश्वास ठेवला, तू दिलंच आहेस, तू केलंच आहेस, आभार मानतो तुझ्या उपकाराबद्दल. तू केलंच रे परमेश्वरा, तू दिलंच रे देवा मला, मी मागितलं आणि तू हो म्हटलाच आहेस, तू कपाट उघडलेलीच आहेस माझ्यासाठी, भरभरून आशीर्वाद दिलेस, माझी गरमी, माझी परिस्थिती तू बदलवली, माझं रिलेशन जे बिघडलेलं होतं ते तू रिस्टोर केलं, माझ्या पतीचं मन बदलवलं, माझ्या बायकोचं मन बदलवलं, माझ्या आईवडिलांचं मन बदलवलं, माझ्या बॉसचं मन बदलवलं, माझ्या जवळच्या लोकांचं जे माझे पक्के झाले होते त्यांचं मन तू बदलवलं आहेस, तू ऐकलेलंच आहेस, उत्तर दिलेलंच आहेस. मी आभार मानतो तुझ्या उपकाराबद्दल, तू केलेल्या उपकाराबद्दल, म्हणजे तू माझी प्रार्थना ऐकली, मला उत्तर दिलं, म्हणून तू माझ्यावर उपकार केले, मी तुझे आभार मानतो. उपकार स्मरण करतो मी तुझा, तू केलेल्या उपकाराचं स्मरण करतो. विश्वासाची पुढची स्टेप आहे ही, आणि ज्या वेळेला ही स्टेप आम्ही पुढे टाकतो त्यावेळेला परमेश्वर त्याचं प्रचंड कार्य सुरू करतो. प्रियांनो, तो थांबत नाही, तो आशीर्वाद दिल्याशिवाय थांबत नाही. तो देव आहे, देवादिदेव परमेश्वर, जो जाणतो परमेश्वराला, जो ओळखतो परमेश्वराला, त्याला देव देतो. पोरगा बापाकडे येऊन म्हणतो, बाबा मला ऍडमिशन घ्यायचं इंजिनिअरिंगला, मला 1 लाख रुपये पाहिजे, भरायचे म्हणजे भरायचे. अरे कुठे पैसे आहेत? किराणा भरायला पैसे नव्हते. आई म्हणते किराणा भरायला पैसे नाही आहेत.
कसली अडचण चालली, तुझा बाप कसला कर्जातून चाललाय माहिती आहे ना? पोरगा परत बापाला सांगतोय, मला 1 लाख रुपये पाहिजे, माझं ऍडमिशन तुम्ही सांगितले तेवढे मार्क मी मिळवलेले आहेत, मला ऍडमिशनला 1 लाख रुपये पाहिजे. आई म्हणती, घरातले म्हणतात सगळे नातेवाईक सदा, अरे कसा मागतोय बापाकडं, बापाची अवस्था बघतोय का? मुलाने बापाला सांगितलं, बापाकडे बघितलंय आणि गेला निघून. बाप काय विचार करतो, पोराला माहिती आहे मी त्याच्यावर किती प्रेम करतो, पोरग मला जाणतो, तो मला ओळखतो, मी त्याच्यासाठी स्वतःला विकायलाही तयार होईल. माझा पोरग मला पूर्ण ओळखतो, त्यानं विश्वासानं माझ्याकडे मागितलाय. तो 10 दारं फिरल बाप, 10 ठिकाणी जाऊन प्रयत्न करल. बायको म्हणते, अहो आपली परिस्थिती बघा, कुठं कर्ज काढतात. नाही रे, शांत बस, पोराला माहितीये तो मला ओळखतो, मी त्याच्यासाठी काही करायला तयार होईल. बापाला आनंद होतो, माझं पोरग विश्वासाने मला मागतं, कारण माझं पोरग मला ओळखतं, मी त्याच्यासाठी वाटेल ते करू शकतो हे ते ओळखतो. बापाला आनंद होतो, त्याला राग नाही माझ्या पोराने माझ्याकडे मार्क मागितलं, पैसे मागितले 1 लाख रुपये ऍडमिशन साठी. माझ्या इच्छेप्रमाणे त्यानं केलेलं आहे, मार्क चांगले मिळवलेले आहे, आता तो मला मागतोय. माझ्या इच्छेप्रमाणे त्याने बायबल वाचलंय, आज्ञा पाळलंय, तो परमेश्वराचं वचन वाचतोय, वाईट ते सोडलेलं आहे, माझ्या मार्गाने चाललेलं आहे, माझ्या आज्ञा पाळत आहे, आणि आज तो मला मागत आहे. आणि मागितल्यानंतर तो आभार मागून गेलेला आहे, तो विश्वासाने गेलेला आहे, मी आभार मानतो तुम्ही मला देणार आहात. तो स्वर्गीय पिता दिल्या वाचून राहत नाही प्रिया, तो दिल्या वाचून राहत नाही, तो शांत बसत नाही. इर्मया 29:11 वचन, इर्मया 29:11 वचन, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत, म्हणजे उत्तम करावयाच्या गोष्टी, प्लॅन, योजना, ते संकल्प तुमच्या हिताचे आहे, म्हणजेच योजना, ज्या उत्तम भविष्याच्या योजना, त्याला आपण संकल्प म्हणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे म्हणजे वाईटाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी म्हणजे भविष्य काळातील पुढील स्थितीबद्दल, ते तुमच्या भावी सुस्थितीबद्दल आशा देणारे आहेत. पुन्हा एकदा वाचते, परमेश्वर म्हणतो, तुझ्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प तुझ्या हिताचे आहेत, ते अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. लक्षात ठेवा वचन. पुढचं वचन रोमकरास पत्राचा 8वा अध्याय 28वा वचन, देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी एकूणात सर्व गोष्टी कल्याणकारकच होतात. सर्व गोष्टी एकूण कल्याणकारकच होतात. हा विश्वास ठेवतो जो की माझा बाप माझ्यासाठी, स्वर्गीय पिता, माझा परमेश्वर, ज्याला मी माझ्या अंतःकरणात घेतलाय, जो माझ्यामध्ये राहतो, तो परमेश्वर जे माझ्यासाठी संकल्प योजना करतो, ते सगळ्या योजना त्यांनी सांगितले माझ्या हिताच्या आहे, असा देवादी देव परमेश्वर मला ग्वाही देतो, खात्री देतो. त्याने मला अभिवचन दिलेलं आहे, या सगळ्या योजना तुझ्यासाठी चांगल्यासाठी आहेत. आणि तो म्हणतो की जे काही तुझ्या जीवनात घडतं, जे घडतं, ती प्रत्येक गोष्ट एकूणात घडणारी, परवा घडलेली, काल घडलेली, त्याच्या आधी घडलेली, मागच्या वर्षी घडलेली, ज्या गोष्टी आनंद देणारा, दुःख देणारा, त्रास देणारा, ज्या गोष्टी घडल्यात माझ्या जीवनात, एकूणात ते माझ्या भविष्यासाठी चांगल्याच घडतात. हा विश्वास ठेवून मी सदैव प्रत्येक परिस्थितीबद्दल, प्रत्येक माझ्या जीवनातल्या घटनेबद्दल परमेश्वराचे उपकार स्मरण केले पाहिजे, परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. म्हणजे ही माझ्या जीवनामध्ये देवाचे जे संकल्प, देवाच्या ज्या योजना, देवाचं जे करणं चाललेलं आहे, जे कार्य माझ्या चर्चमध्ये चाललंय, माझ्या घरात चाललंय, माझ्या कामावर चाललंय, सगळीकडं जे चाललेलं आहे,
ते माझ्यासाठी एक गुणात चांगलंच आहे. मग माझे मित्र मला सोडतात, आजाराने मला पछाडलंय, लोक त्रास देतात, माझी परिस्थिती बिकट होत चाललेली आहे, निराशा सगळीकडे आहे, प्रार्थनेचं उत्तर कुठं दिसत नाही. आणि देव सांगतो विश्वास ठेव आणि उपकार स्मरण कर, आभार मान. म्हणजे ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी भविष्यासाठी सगळ्यात चांगल्याच आहे, उत्तमच घडणार आहे. म्हणजे परमेश्वर जे करतो ते सर्व काही माझ्यासाठी उत्तमच आहे. प्रकटीकरण 11:17 मध्ये म्हटलंय, प्रभू देवा हे सर्व सामर्थ्य जो तू आहेस, जो तू होतास, जो तू आपले महान सामर्थ्य धारण केलेले, महान सामर्थ्य, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे त्याचं कार्य आहे, ते महान सामर्थ्य धारण केले आहेत आणि राजासनावर रूढ झाला आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. स्तोत्र संहिता 106 मध्ये सांगितलं, पहिल्या आणि दुसऱ्या, परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, आभार माना, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, सर्व काळ टिकणारी आहे. परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णन करू शकेल, त्याचे उपकार स्तुती कोण करू शकेल. जो विश्वास ठेवतो तोच, ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्त राहतो आणि ज्याचा विश्वास आपल्या परमेश्वरावर आहे, तोच त्याचं उपकार स्मरण करू शकतो. मग उपकार स्मरण केव्हा करायचं, केव्हा करणार आम्ही उपकार स्मरण? पहिलं, आभार आम्ही रोज आणि रोज प्रत्येक क्षणाला परमेश्वराचे आभार मानणार आहोत. प्रत्येक क्षणाला आम्ही परमेश्वराचे आभार मानणार. सर्व प्रसंगात माझी आई जगातून आत्ता गेली, मी आभार मानू? होय, आभार मान, कारण परमेश्वराची योजना उत्तम आहे. विश्वास ठेव. ज्यावेळेला माझी आई एक्सपायर झाली, एकुलती एक मुलगी, मी टाहो फोडला, मी खूप वाईट स्थितीतून त्यावेळेला चाललेली होते, एकमेव आधार असलेला, आणि मी इतका वाईट टाहो फोडला. आणि देव मला म्हटला आभार मान, गुडघ्यावर जा आणि परमेश्वराचा धन्यवाद कर. आणि मी परमेश्वराचा धन्यवाद केला. खरोखर त्याच्या धन्यवादात, त्याच्या उपकार स्मरण करण्यात काय सामर्थ्य आहे, त्याचा अनुभव मला 6 महिन्यानंतर यायला लागला. आणि देव मला प्रत्येक गोष्टी घडून दाखवत होता, प्रत्येक माझे आशीर्वाद परमेश्वराने मोकळे केले आणि मला दाखवत होता, मी ते आईचं स्थान घेतलेलं आहे, मी तुझ्या आईचं स्थान घेतलेलं आहे, आणि त्यापेक्षा किती काही पटीने मी तुझ्यासाठी प्रत्येक ठिकाणी उभं राहत आहे. ते वात्सल्य प्रत्येक ठिकाणी मी तुला ओळखत आहे, कारण तू आता पूर्णपणे माझ्यावर अवलंबून राहिली आहेस. मी अनुभव दिला तुला आई काय असते, इतके वर्ष त्याचा अनुभव दिला आई काय असते, आणि ती आईला त्या आयांना बनवणारा मी देव माझ्या ते वात्सल्य, मी कशा पद्धतीने वात्सल्य होतो तुझ्यासाठी. अनुभव तर घेऊन बघ देवाचं वात्सल्य कणवाळपणा काय आहे तो. आणि मी त्याच्यावर डिपेंड झाले, त्याच्यावर भरोसा ठेवला. माझा पॉवर पॉइंट, माझं सामर्थ्य मनुष्य नाही, कोणी व्यक्ती नाही, कोणी प्रियजन होऊच शकत नाही. माझं सामर्थ्य फक्त आणि फक्त, माझं पॉवर पॉइंट फक्त परमेश्वर आणि परमेश्वरांचं आहे. माझ्या सर्व परिस्थिती कशी दिसू दे, किती पडलेली परिस्थिती दिसू दे, किती त्रासाची, दारू पिऊन नवरा त्रास देऊ दे, मारहाण करू दे, अडचण आहे सगळी, आजार आहेत सगळ्या, असह्य स्थिती झालेली, परमेश्वर म्हणतो उपकार स्मरण कर. वेदना आहेत शरीरामध्ये, आजार आहे, डॉक्टरने सांगितलं कॅन्सर बरा होणार नाही, हार्टचा प्रॉब्लेम बरा होणार नाही, हे आजार आर्थरायटिस बरा होणार नाही, हे आजार बरे होणार नाही. परमेश्वर म्हणतो उपकार स्मरण
मनपूर्वक मनापासून मी परमेश्वराचे उपवास मानतो. मनापासून सर्व परिस्थितीत प्रियांनो लक्ष देऊन ऐका. मनपूर्वक मनापासून मी देवाचे आभार मानेन. कार्य होण्याच्या आधीच मी परमेश्वराला माझं मागणं सादर केलं. मला कार्य होण्याचे, परमेश्वरा मला उत्तम जॉब दे, घरात पैसा नाहीये, मला लवकरात लवकर जॉब दे, आणि तू दिलास, मी तुझे आभार मानते. कार्य होण्याच्या आधी विश्वासाने ज्या वेळेला मी आभार मानते. एक दिवस झाला, कर्जदार आले, मला सर्व्हिस देणार आहे परमेश्वर. मी जाऊन सर्व्हिस प्रत्येक ठिकाणी मागत आहे. या ठिकाणी नाही म्हटलं, मी आभार मानले, ते बाबा तुम्हाला उत्तम जॉब देणार आहे. त्या ठिकाणी मी मागितलं, म्हटले परमेश्वर मला उत्तम जॉब देणार, ते म्हटले नाही. परत ते नाही म्हटले. तिसऱ्या ठिकाणी गेलो, ते बाबा तुम्हाला उत्तम जॉब देणार आहे, मी तुझे आभार मानतो. तिसऱ्या ठिकाणी गेला, ते म्हटले नाही. देवानं नियोजित केलेल्या ठिकाणी देव मला घेऊन गेला, कारण त्याने ह्या 3 ठिकाणी माझा विश्वास पाहिला, माझा आभार मानणं पाहिलं, माझा विश्वासूपण पाहिलं. नेगेटिव्ह परिस्थिती दिसत असताना, नकारात्मक परिस्थिती दिसत असताना, लोक दार ऑफिसचे लावून घेत असताना मी आभार मानलेले देवाने पाहिले, आणि देवानं मोठं दार माझ्यासाठी उघडलं. हे एका मुलीचं उदाहरण आहे. सायली म्हणून मुलगी, पुण्यातली, आता घडलेलं म्हणून मी सांगते. तिने मला फोन केला, तिला कुठून तरी माझा नंबर मिळाला आणि प्रार्थना करायला लावली. मी तिच्यासाठी प्रार्थना केली आणि देवाने मला तिची स्थिती खूप बिकट आहे, खूप भयान आहे, मला देवाने दाखवलं. आणि मी प्रार्थना केली आणि मी तिला सांगितलं, परमेश्वर तुला जॉब देणार आहे, तुमची सगळी परिस्थिती बदलत आहे आणि परमेश्वर फायनान्स मोकळा करत आहे. येशूचं मी आभार मानते, धन्यवाद करते. मी फोन ठेवून टेकले, म्हटलं सगळं व्यवस्थित होईल, आणि फोन ठेवला. मला जास्त बोलायला वेळच नसतो. तर त्याच्यानंतर तिने दुसऱ्या दिवशी मला परत फोन केला आणि खूप रडलेली होती ती. आणि तिने मला फोन केला, म्हटली की माझी परिस्थिती खूप भयानक आहे, तुम्हाला माहिती नाहीये, तुम्ही मला ओळखत नाहीये, माझं नाव सायली आहे. म्हटलं मला नाव नको सांगू, मला काही गरज नाही त्याची. ती म्हटली माझी परिस्थिती खूप भयान आहे. म्हटलं मला तुझी परिस्थिती नको सांग, मला माहिती आहे, देवाने मला दाखवलेलं, आणि देव तुला आशीर्वाद देतात. परमेश्वरानं ऑलरेडी मला सांगितलेलं होतं. ती म्हटली नाही, माझं ना तुम्हाला माहिती आहे का. तिने ऐकायला तयारच होणार, रडत होती, हुंदकेत होती, कारण तिला ते सगळं अशक्य वाटत होतं. तिला सांगितलं तरी तिचा विश्वास बसत नव्हता. ती मला म्हटली की नाही, आमच्याकडे थोडेसे काही, आम्ही आमचं सामान विकलं आणि त्याचे पैसे बँकेत टाकलेले, 1 वर्ष झालंय, त्याच्यातले थोडेसे पैसे काढतो, त्याच्यावर माझ्या आईवडिलांचं आणि माझं जेवण आहे, आणि आता ते पैसे खूप थोडेसेच राहिले. माझं एवढं शिक्षण झालं पण मला कामच लागत नाही, आणि खायला काहीच नाही म्हटले आता घरामध्ये. तर मी आता थोडेच पैसे राहिले, भीतीपोटे मी 2 टायमाचं जेवण बंद केले. मी एकच टाइम जेवते, का कारण त्या 2 टायमाचं जेवण माझ्या आईवडिलांसाठी 1-2 दिवस पुढचे तरी राहतील हा विचार करून ते त्यांना पुढे ते पैसे वापरता येतील, पैसे मिळतील, जेवण देता येईल, काही काम मिळेपर्यंत. मी तिला सांगितलं तू आभार मान, देवाने तुला काम दिलेलं आहे, तू फक्त आभार मान विश्वासाने, परमेश्वर चमत्कार करेल. ती म्हटली आभार मानल्याने चमत्कार होईल. म्हटलं हो, तुझा विश्वास व्यक्त होईल. तू विश्वासाने मला फोन केला ना, मग तो देव कार्य करणार आहे माझा विश्वास आहे. ती म्हटली ठीक आहे, मी तुमच्या विश्वासावर विश्वास ठेवते. माझ्या विश्वासावर तिने विश्वास ठेवून तिने आभार मानले, धन्यवाद केला. ती जॉब शोधायला गेली, तिने मला येऊन सांगितलं, त्यांनी सांगितलं नाही मिळणार. म्हटलं आभार मान देवाचे. ती म्हटली मी रोज फोन करू का तुम्हाला. म्हटलं हो, रोज कर. मला इतका त्रास होत होता, एवढे फोन घ्यायचे, त्याच्यामध्ये ह्या मुली सांगितलं मला मी तुम्हाला रोज फोन करू का. देवाचा आता माझ्याकडे तिला बोलावं रोज फोन कर, आणि ती रोज संध्याकाळी मला फोन करायची. मी गेले, काम त्यांनी सांगितलं नाही मिळणार. म्हटलं आभार मान देवाचं. मग प्रार्थना करत होती. 8 दिवस ती पोरगी तशीच करत होती.
रोज जायची यायची, नाही मिळालं का चल आभार मानू आपण परमेश्वराचं. मग मी तिच्यासाठी प्रार्थना करायची, तिला आभार मानायची पाहिजे. परत दुसऱ्या दिवशी तेच, परत तिसऱ्या दिवशी तेच, परत चौथ्या दिवशी. 8 दिवस ते झालं. 9व्या दिवशी तिने सांगितलं मला काम मिळालं. काम मिळालं. तिने सांगितलं काम मिळालं, परंतु ते काम ना माझ्या मनासारखं नाहीये. मी म्हटलं देवाने दिलं ना, आभार मान देवाचे, देव तुला मनासारखा जॉब दे. ती म्हटली ठीक आहे. काम केलं. 1 महिन्यानंतर मला फोन केला, म्हटली खूप त्रास आहे कामावर. म्हटलं देवाचे आभार मान. देव मला दे बाबा, तू मला बदलवत आहेस आणि त्या लोकांना पण बदलवत आहेस, म्हणून मी तुझे आभार मानते. मन परत दुसऱ्या महिन्यामध्ये पगार घेताना तिने मला सांगितलं ते लोक बदलत नाही, ते अजून खूप त्रास देतात, अपमान करतात आणि वाईट बोलतात मला हे काम नकोसं झालंय. मी म्हटलं देवाचे आभार मान की परमेश्वरा मला माझ्या पूर्वस्थितीची तू आठवण करून देत आहेस की मी काय वाईट स्थितीतून चाललेले होते. मला आई वडिलांना जेवण देण्यासाठी मला उपाशी राहावं लागत होतं आणि तू माझी परिस्थिती बदलून मला हे काम दिलेलं आहे, म्हणून मी तुझे आभार मानते. पण मुलगी धस रडली आणि म्हटली होय परमेश्वरा, मी तुझे आभार मानते. मला अजून नम्र कर, लीन कर. त्या लोकांना माझ्यातून ख्रिस्त दिसला जाऊ दे. त्याच्यानंतर तिने मला फोन केला नाही. थेट 1 वर्षाने तिने मला फोन केला. माझा पगार 4पटीनं वाढलेला आहे आणि त्या सगळ्या लोकांसाठी मी खूप आनंदी आहे. माझी परिस्थिती बदललेली आहे. ही परिस्थिती तिची आभार मानण्यानं बदलली. कारण आभार मानण्यात परमेश्वरानं तिला ती दाखवलं. सर्व परिस्थितीत, अशक्य परिस्थितीत आभार मान. पटत नाही लोकांसाठी, जमत नाही लोकांसाठी, चिडचिडापणा आहे. कामाचे लोक त्रास देतात, आजूबाजूचे लोक त्रास देतात, घरातली कामवाली त्रास देते. कठीण जातं क्षमा करणं, कठीण जातं तशा परिस्थितीत आभार मानणं, फार कठीण जातं. पण परमेश्वर म्हणतो आभार मान. जवळचे लोक सोडून जातात, त्रास देतात, परमेश्वर म्हणतो आभार मान सर्व परिस्थितीबद्दल. नेगेटिव्ह स्थिती आहे, नकारात्मक स्थिती दिसते सगळीकडे. नाही 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 नाही, माझे लोक मला नाकारतात, पैसे देणारे नाकारतात, कर्ज काढले ते लोक मला त्रास देतात, बँकेचे लोक नाकारतात, ते कर्ज देत नाही. सगळीकडे मला नकार. कोर्टामध्ये गेलो, केस पडली, इथं गेलो, पुन्हा कामावर गेलो, एवढं चांगलं काम केलं तरी कामावरचे लोक त्रास देतात. सगळीकडे मला नकार आणि नकार. नवऱ्यावर एवढं प्रेम करते, सर्वस्व देते, तरी तो मला पाहिजे तसं प्रेम देत नाही, माझं ऐकत नाही. तुला काही कळत नाही, तू मूर्ख आहेस, तू गप्प बस, तुला समजत नाही, शांत बस. मी सांगतो ते ऐक. तो मला कधी मला समजूनच घेत नाही. लेकरही मला म्हणतात शांत बस ग, तुला काही कळतच नाही. नवरा म्हणतो मी एवढं सगळं केलं, एवढा पगार कमवला, एवढं शिक्षण केलं, पोरगा आता कामाला लागलं तर मला म्हणतो ग बस, तुम्हाला कळत नाही, सगळं शांत बसा तुम्हाला काही समजत नाही. तुम्हाला मोबाईल मधलं काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही काहीतरी चुका करून कसं गप्प बसा. पोरगा माझं जागोजागी अपमान करतो, मी एवढा शिकलेला आणि आज पोरगा मला शिकवायला लागलेला. सगळीकडे नेगेटिव्ह 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 नेगेटिव्ह, नकारात्मक स्थिती, दुःखाचं वातावरण. आणि परमेश्वर म्हणतो अशा सर्व परिस्थितीबद्दल धन्यवाद कर. सून माझ्या मागून येऊन वरचढ झाली, माझा नवरा आहे तिचंच आहे, ते माझा पोरगा आहे तिचंच आहे, सगळे तिलाच चांगलं म्हणतात, नातेवाईक म्हणतात लाखात एक सून मिळाली, सगळ्याचं नाव करते. म्हणजे मी एवढं केलं, माझ्या सासूची सेवा केली, नवऱ्याची सेवा केली, दिरांची सेवा केली, सगळ्या गणगोतांचं काढलं सगळं, आणि तरी देखील आता मागून आलेली माझी सून तिचा सगळी प्रशंसा करतात आणि मला सगळे बाजूला टेकतात, माझ्याकडे लक्ष देखील देत नाही. तुला नाही जमत, तुला काही कळत नाही, तू शांत बस. परिस्थिती सगळीकडे अशी झाली, मी निरुपयोगी वस्तू होत चाललेल्या. एवढं चांगलं काम करणार, एवढं चांगलं प्रेम देणार, तरी देखील माझी किंमतच कोणाला नाहीये. एवढा प्रेम देतो, एवढं सगळं करतो, तरी बायकोला माहेरच्याच लोकांचं वेळ आहे. उठती सुटती लेकरांना घेते, माहेरी जाते, माझी आई आली कर, तिच्याकडे लक्षच द्यायचं नाहीये. कशी परिस्थिती करू, कसं समजून सांगू. सोडलं तर घरातलं कोण बघल, लेकरांना कोण बघल, माझं कोण बघल, दुसरी कोण बायको आणली तर सगळं जग मला तू करेल. पण बायको गुणाची आहे, पण जातीसारखी माहेर होय, ती सगळ्या ओढा तिचा तिकडच. समजून सांगितलं, एवढं प्रेम देऊन, पैसा देऊन, सगळं देऊन, पण नाही ना माझं ऐकलं. सगळी परिस्थिती नेगेटिव्ह. परमेश्वर म्हणतो उपकार स्मरण कर. सर्व 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 परिस्थिती उपकार स्मरण कर. सर्व परिस्थितीमध्ये उपकार स्मरण कर. अशक्य गोष्ट शक्य करणारा देव आहे, म्हणून परमेश्वराचे उपकार स्मरण कर. वैरी चालत येतो, शत्रू आहे, भांडणारे लोक आहेत, पायदळी तुलवणारे लोक आहेत, शेजार पाजार निंदा करतात, ज्या लोकांना वरती काढलं तेच लोक निंदा करतात.
परमेश्वर म्हणतो उपकार स्मरण कर. भयानक ग्रासलंय. डॉक्टरनी रिपोर्ट दिले, तो हातामध्ये कॅन्सर झालं, अहो रिपोर्ट दिले हातामध्ये हार्टचा प्रॉब्लेम, अहो रिपोर्ट दिले शुगर झाली आहे म्हणून, साखरेचा रोग झालाय, डायबिटीस झालाय, अहो सांगितलंय बीपी प्रॉब्लेम झाला, अहो ब्लड प्रेशर झालाय, सांगितलं रिपोर्ट, काय करायचं? हातात येते पाय, काही समजेना काय करायचं. परमेश्वर म्हणतो उपकार स्मरण कर, धन्यवाद कर. जेव्हा राफा आरोग्य देणारा ते तुम्ही तुझ्यामध्ये उपकार स्मरण करून तर बघ. नेगेटिव्ह परिस्थिती दिसत असताना, भयाची स्थिती दिसत असताना, एकटेपणाची स्थिती दिसत असताना, टाकलेली स्थिती दिसत असताना, सगळीकडे नकार आणि नकार येत असताना आभार मानून तर बघ. परमेश्वराच्या सर्व परिस्थितीबद्दल आभार मान देवाला, आभार मान. शाळेत शिकवलेलं होतं, दारू प्यायल्यानंतर, दारू पिताना बाप परमेश्वरासाठी प्रार्थना, परमेश्वराकडे प्रार्थना कर. 1 वर्ष प्रार्थना केली, 2 वर्ष प्रार्थना केली, काहीच घडलं नाही. प्रार्थना केली एवढी, काही नाही घडलं. मुलगा म्हटला वडिलांची दारू सुटतच नाही, आईला मारणं थांबतच नाही, करणार काय? उपकार स्मरण कर. माझा बाप दारू पितो म्हणून मी आभार मानू? होय, मान ना आभार. घाण गोष्टी ती पाप येते, ते करतो म्हणून आभार मानू? आभार मान. परमेश्वरा तो दारू पितो, मी आभार मानतो कारण ती दारू सोडण्यास तू समर्थशाली देवा. सिगारेट पितो, मी आभार मानते कारण ती सिगारेट सोडण्यास तू सामर्थ्यशाली आहे. कॅन्सर वाईट आहे ना, त्याचा शेवट मृत्यू आहे, मला माहिती आहे, रिपोर्ट आहे, मी तुझे आभार मानते कारण तो कॅन्सर काढून टाकण्यास तुझ्यावर कारण परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. तो सर्व अद्भुत करतो कारण तो घातपात करावास आला नाही. योहानाचा 10वा वचनात सांगितलेलं, स्पष्ट सांगितलेलं आहे, सैतान घातपात करण्यासाठी आलेला आहे, नाश करण्यासाठी आलाय, उद्ध्वस्त करण्यासाठी आलाय, मृत्यू देण्यासाठी आलेला आहे. आणि परमेश्वर येशू ख्रिस्त जीवन देण्यासाठी, सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलेला आहे. रिस्टोरेशन, पुनर्बांधणी करण्यासाठी आलेला आहे, आरोग्य देण्यासाठी आलेला आहे, सामर्थ्य देण्यासाठी आलेला आहे, आनंद देण्यासाठी आलेला आहे. माझ्या प्रियांनो, त्याने आदाम आणि हव्वाला निर्माण केलं आणि त्यांना म्हटलं जा आणि फलद्रूप व्हा, त्याने बहुगुणित व्हा म्हटलं. त्यानं त्यांना सगळे अधिकार दिले कारण तो सार्वभौम परमेश्वर, सर्व सत्ताधारी देव, त्याच्यावरती त्याच्या अभाव कोणती सत्ता नाही, अधिकार नाही आहे. आणि म्हणून त्याने स्वतःच्या प्रतिरूपाचा आदाम बनवला. आणि माझ्या प्रियांनो, त्यांनी स्वामित्व दिलं आणि म्हटलं जा आनंद कर, फक्त आज्ञा मोडू नको. आणि सैतानानं त्याला मोह घातला कारण त्याचं स्थान त्याला मिळत होतं. कारण लुसिफर हा प्रेझर वर्शिपर होता. त्याच्या प्राईड आणि त्याच्या घमेंडमुळं परमेश्वराने त्याला खाली टाकलं होतं आणि त्याचं स्थान देण्यासाठी मानव कन्यांना निर्माण करण्यासाठी आदाम आणि हव्वा त्याने निर्माण केली. माझ्या प्रियानं ते सवनाचं प्रेझर वर्शिपचं स्थान देण्यासाठी. पण पाप केलं त्याने, ह्या सैतानानं त्यांना पाप करायला लावलं, त्यांना मोहात घातलं आणि ते देवापासून दूर गेले. त्याच क्षणी परमेश्वराने त्यांच्यावर दया केली आणि येशू ख्रिस्ताचा वचन त्यांना दिलं की स्त्रीपासून निघणारं बीज तुझं डोकं पडेल, म्हणजे सार्वकालिक मृत्यू नष्ट करेल आणि सार्वकालिक जीवन देईल. आणि म्हणून येशू ख्रिस्त आमच्यासाठी आला. आम्ही आताच नाताळ साजरा केला. माझ्या प्रियानो, तो देव, तो सामर्थ्याचा देव, तो कनवाळू परमेश्वर, तो दया करणारा देव, तो रिस्टोर करणारा देव, तो आनंद देणारा देव, तो आमच्यामध्ये राहतो. आम्ही ज्या वेळेला त्याला स्वीकारतो त्यावेळेला तो आमच्यामध्ये येतो. योहानाचा 15वा अध्याय त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय, खरा द्राक्षवेल घरी गेल्यानंतर वाचा, रोज आणि रोज वाचा, मी तुम्हामध्ये राहतो, तुम्ही माझ्यामध्ये राहाल, मगच तुम्ही फळ देणारे व्हाल. मी पित्यात राहतो, पिता माझ्यात राहतो, स्वर्गीय पिता, आणि तो जसा आज्ञा करतो तसा मी वागतो.
म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये आहोत, देवामध्ये आम्ही आहोत आणि परमेश्वर देव या आमच्यामध्ये आहे, परमेश्वर आमच्यामध्ये आहे. आम्ही जिथे जातो तिथं देव आमच्या संगती आहे, तो आमच्यातच आहे. आमची प्रत्येक वेदना, अवहेलना, आमचं पडणं, आमचं रडणं, आमचं त्रास सहन करणं, आमचे आर्तहाक, आमचं सगळं परमेश्वराला ठाऊक आहे. आम्ही मागण्याच्या आधी आमची प्रत्येक दुर्बलता, आमची वेदना तो जाणतो. प्रियांनो, तो आमच्यात राहतो. आमच्या पाठीमागे देव नाही, आमच्यात देव आहे. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत नाही, तो माझ्यात आहे म्हणतो. तो मी तुझ्यात आहे, मी तुझ्यात आहे, मी तुझ्यात आहे, मी तुझ्यात आहे. तुमच्या पाठीमागे असणारे पळून जातील संकट आलं की. पाठीमागच्या पाठीमागे तुम्हाला कळणार पण नाही, तुम्ही पुढे चालत राहाल. तो तुमच्यात आहे आणि तो तुम्हाला कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही. लक्षात घ्या, कधीच सोडत नाही. तो तुमच्यामध्ये आहे. ज्या वेळेला त्या मुलाने आभार मानायला सुरुवात केली, परमेश्वर आम्ही तुझा विश्वासाने आभार मानतो, तुझा धन्यवाद करतो. मी तुझी स्तुती करतो की माझे वडील दारू पितात. या परिस्थितीबद्दल मी तुझे आभार मानतो. गुडघ्यावर जायचा, आई म्हटली काय झालं, वेळा झालाय का? तो म्हटला तू पण माझ्या संधी विश्वासाने कृती कर, कारण माझा विश्वास परमेश्वराला पाहायचा आहे. वडील आले, वडिलांनी दान मारलं, खूप दारू प्यायले, खूप मारलं. यांनी प्रार्थना केली, परमेश्वर आम्ही तुझे आभार मानतो की त्यांची दारू सोडलेली आहे. आम्ही तुझा धन्यवाद करतो, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तू त्यांची दारू सोडलेली आहे. आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. तिसऱ्या दिवशी आले, खूप मारलं, दारू प्यायलेले होते, खूप मारलं, खूप त्रास दिला, धिंगाणा घातला, सगळा तमाशा केला. त्यांनी विश्वास सोडला नाही. पूर्ण ही स्थिती 3 महिने चालू होती. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 3 महिने ही स्थिती चालू होती. आणि त्या माणसाची दारू सुटली तर सुटली. तो देवाचा सेवक म्हणून उभा राहिला. माझ्या प्रियांनो, आम्हाला उपकार स्मरण करायचंय परमेश्वराचे. तो कोण आहे, तो काय करतो, त्याचे गुण काय आहे, त्याचे आभार मानायचे. त्याचं कार्य कसं आहे, त्याच्या गुणवैशिष्ट्याचे, त्याच्या कॅरेक्टरचे. परमेश्वराचं जे कॅरेक्टर आहे, जर त्याचं गुणवैशिष्ट्य आहे, त्या प्रत्येक गोष्टीबद्दलचे आम्हाला आभार मानायचे. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू देव आहे, मी त्याचे आभार मानते. त्याने आपला एकुलता एक पुत्र माझ्यासाठी दिला. तो माझ्या पातकांसाठी मरण पावला. तो 3ऱ्या दिवशी परत उठला. तो विजयी झाला. तो मृत्युंजय ख्रिस्त आहे. तो जीवन आणि पुनरुत्थान आहे. तो स्वर्गात चढला. तो मला घेण्यासाठी येणार आहे. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र मला दिला. मी त्याचे आभार मानतो. त्याचा पवित्र आत्मा मला चालवत आहे. मी त्याचे आभार मानते. तो मला परत घेण्यासाठी येणार आहे. मी त्याचे आभार मानते. तो ओमनी प्रेझेन्स गॉड आहे, सर्वव्यापी परमेश्वर आहे, म्हणून मी त्याचे आभार मानते. त्याला सगळं माहिती आहे. मी जिथे जाईल तिथं तो आहे. मला तो कधीच एकटं सोडणार नाही, टाकणार नाही, म्हणून मी त्याचे आभार मानते. तो ओमनी पोटेंट सर्वशक्तिशाली परमेश्वर आहे. माझ्यासाठी लढणारा माझा देव आहे. तो सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, म्हणून मी त्याचे आभार मानते. तो ओमनिसेन्स, सर्वज्ञ, सर्व जाणणारा परमेश्वर आहे. माझी परिस्थिती जाणतो, माझ्यासाठी गोड बोलणारे, माझं वाईट करणारे लोकांना जाणतो, मला उद्ध्वस्त करू पाहणारे माझे शत्रू आणि त्यांच्या कारवाया मला माहित नाही आहे. त्याच्या घरात माझ्यासाठी त्या काय काय मसलती करत आहे, ऑफिसमधून बसून माझ्या विरोधात काय काय मसलती करत आहे मला माहित नाही. पण माझा देव सर्वज्ञ परमेश्वर आहे, सर्व जाणणारा, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. त्याला सर्व माहिती आहे आणि तो माझा देव माझ्यामध्ये राहतो आणि म्हणून मी त्याचे आभार मानतो. म्हणून मी त्याचे आभार मानतो. हालेलुया, हालेलुया. त्याची दया, त्याची कृपा, त्याची करुणा कायम आणि कायम आहे. ती कधीच नाही बदलत. काही माझ्याकडून चुका झाल्या, मी पडलं, माझ्याकडून काही घृणास्पद पातक झालं, तरी तो म्हणतो मी तुला सोडणार नाही, तुझा हात कधीच सोडणार नाही. मी वृद्धत्वाकडे गेलं, गणित रात्र झालं, ऍक्सिडेंट झाला, हातपाय गेले, काही झालं तरी माझा देव मला सोडणार नाही, म्हणून मी त्याचे आभार मानतो.
त्याचे प्रेम सर्व काळ टिकणारे प्रेम आहे, अनंताने अनादी आहे, ते कधीच संपणार नाही. नवऱ्याचं प्रेम कालांतराने लेकरं झाले, वृद्धत्व आलं, हळूहळू कमी कमी होत जाईल. बायकोचं प्रेम लेकरात नातवंडात गुंतली, हळूहळू लक्ष देणं कमी कमी होत जाईल. लेकरांचं लक्ष त्यांच्या जीवनात त्यांचे नवरे त्यांच्या बायका आल्या की हळूहळू कमी होईल. प्रत्येक सत्य आहे, प्रत्येक नात्यामध्ये, जगातल्या प्रत्येक नात्यामध्ये हळूहळू प्रेम कमी होईल. परंतु परमेश्वराची प्रीती कदापि कदापि कमी होत नाही, ती सदा सर्व काळ टिकते. म्हणून मी तुझे आभार मानेन. मी जेव्हा श्याम आहे, मी चालेल त्या ठिकाणी माझ्या संगती चालणारा माझा देव आहे. मी कुठेही जाऊ दे, आई बाप, माझी बहीण भाऊ, माझी बायको, माझे नवरा, माझे लोक माझ्या संगती येणार नाही, माझे रखवालदार माझ्या संगती येणार नाही, माझे पहारेकरी माझ्या संगती येणार नाही. पण माझा जेव्हा श्यामा मी चालतो त्या ठिकाणी माझ्या संगती आहे. आजची परिस्थिती भयाची परिस्थिती आहे. सगळ्या अनेक गोष्टी व्हिडिओवर ऐकतो, टीव्हीवर ऐकतो, नेटवर बघतो, मोबाईल मध्ये बघतो. अत्यंत भयंकर भयानक घृणास्पद गोष्टी, घाण गोष्टी चाललेल्या आहेत. नवरे ते मोबाईल मधल्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी बघतात. बायकांना ते माहिती होतं, बायका पाहतात पोरी वाईट गोष्टी, आपले लेकरं त्या गोष्टी बघतात. वाईट मार्गाला माझा पोरगा चालला, वाईट मार्गाला पोरगी चालली, हे सगळं त्यांच्यावर काय परिणाम होतात. कसले गाणे चालले, कसले कपडे घालतात, कसलं बोलणं चाललंय, कसलं वागणं चाललंय कॉलेजमध्ये, इकडं तिकडं. अरे बाई, माझे लेकरं कसे पाठवू, माझे पोरं कसे पाठवू, अरे माझा नवरा बिघडेल, अरे माझा भाऊ बिघडेल, अरे माझा बाप कसा वागतो. सगळ्या गोष्टी असताना देखील परमेश्वर म्हणतो तुला शांती देणारा जेव्हा शालोम मी तुझ्या संगती, जेव्हा शालोम शांती देणारा. सगळ्या वातावरणामुळे सगळीकडे अशांती आहे, पण मी तुला शांती देणारा, मी तुझा देव तुझ्या संगती आहे. एलोहिम, सगळ्या जगाचा निर्माण करता, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा, सर्व सामर्थ्याचा देव, गॅलेक्सी निर्माण करणारा, सगळं युनिवर्स निर्माण करणारा, सृष्टी पृथ्वी बनवणारा, तो सर्व सामर्थ्यशाली शक्तिशाली देव तो माझ्यामध्ये आहे. मी त्याचे आभार मानेन, आभार मानेन. प्रत्येक क्षणाला मी त्याचे आभार मानेन. तो जव्हार राफा, आरोग्य देणारा देव तो माझ्यामध्ये आहे. त्या परमेश्वराचे मी आभार मानेन. मी शांत राहणार नाही. मी त्याच्या प्रत्येक कृत्याबद्दल मी त्याचे आभार मानेन. प्रत्येक त्याच्या कृत्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानेन. मी शांत राहणार नाही, कारण माझा देव माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे. आभार मानण्यानं काय, ज्यावेळेला आम्ही आभार मानतो प्रियांनो, त्यावेळेला सगळ्यात पहिलं आमच्यातला अविश्वास, शंका कुशंका निघून जातो. विश्वास निर्माण होतो आणि विश्वासाशिवाय परमेश्वराला कोणी संतोष देऊ शकत नाही. परमेश्वराकडे मी मागितलं, परमेश्वरा माझ्या लेकराला चांगली नोकरी लागू दे. मी तुझे आभार मानते, तू माझी प्रार्थना आहे. धन्यवाद देते परमेश्वरा, माझी काळजी घेतोस. त्याच्यावर माझं ओझं टाकलं, मी आभार मानले, त्यानं केलं म्हणून मी त्याचा धन्यवाद केला, स्तवन केलेला आहे. परिस्थिती दिसते, लोक मागणार येतात, मी धन्यवाद करते. माझ्या लेकराला नोकरी मिळालेली आहे, चांगला पगार मिळालेला आहे, माझी परिस्थिती बदललेली आहे. आभार मानतो आणि परमेश्वर ती परिस्थिती बदलवतो, शंका कुशंका दूर करतो. माझा नवरा दुसऱ्या बाईच्या नादात नाही, दुसऱ्याकडे बघतो, ऑफिसमध्ये इकडे तिकडे लक्ष देतो, नको त्या बाह्य गोष्टी पाहतो. जेव्हा मी तुझे आभार मानते, तू त्याला बदलवणारा, त्याची आकडी आणि काठी तू आहे. त्याला तुझ्यात चालवणारा, तुझं रक्त त्याच्या डोळ्यात आणि त्याच्या सर्व शरीरावर मी लावलेलं आहे आणि तू त्याचं रक्षण करतात. मी तुझे आभार मानते, मी तुझे आभार मानते. लेकरा, परमेश्वरा तू माझ्या लेकरांचं शिक्षण करत आहेस, त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा तू पुरवत आहेस, म्हणून मी तुझे आभार मानतो. परमेश्वराचे आम्ही विश्वासाने आभार मानल्यानंतर आमच्या शंका कुशंका दूर होतात, आमची निराशा निघून जाते. कारण जिथे निराशा असते तिथे अविश्वास निर्माण होतो. निराशा हे सैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार आहे देवाच्या लेकरांना पाडण्याचं.
व्यभिचार, चोरी, चकाटी, लबाडी, दारू, व्यसन, या सगळे जे सैतानाचे हत्यार आहे त्याच्या लेकरांना पाडण्याचे, त्याच्यामधलं सगळ्यात मजबूत हत्यार त्याचं जे सगळीकडे आणि सर्व वेळेला कोणत्याही वेळेला चालतं ते म्हणजे निराशा. निराशा आली म्हणजे शंका आली, शंका आली म्हणजे अविश्वास आला. जिथे अविश्वास आला तिथं देवाचं कार्य होऊच शकत नाही प्रियांनो, होऊच शकत नाही. पण ज्या वेळेला आम्ही उपकार स्मरण करतो, ज्या वेळेला आम्ही आभार मानतो, धन्यवाद करतो, त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून आम्ही नतमस्तक होतो, आभार मानतो, तू हे केलंच आहे म्हणून आम्ही जाहीर करतो, त्यावेळेला त्याचं कार्य सुरू होतं आणि आमच्यातली निराशा कोलमडून पडते, सैतानाचा हत्यार जळून भस्म होतं आणि आम्ही आशेनं हर्षित होतो. त्याचे लोक आशेनं हर्षित होतात. जिथे आशा आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे परमेश्वराचं कार्य आहे, आणि जिथे परमेश्वराचं कार्य आहे तिथे आनंद आहे. पत्र याचा 3रा अध्याय 15 वचन, ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो, तिच्याकरता तुम्हाला एक शरीर असे पाचारण करण्यात आले आहे. तुम्ही कृतज्ञ असा, उपकार स्मरण करीत असा. देवाची आज्ञा आहे. पुढची गोष्ट म्हणजे आम्ही ज्या वेळेला उपकार स्मरण करतो त्यावेळेला आमच्यातली कुरकुर निघून जाते. कुरकुरीचा आत्मा जो आहे, जो इस्रायल लोकांमध्ये होता, सदैव कुरकुर करणारे स्टिफनेक नेचरचे लोक, कठीण ताठर मनाचे लोक, सदैव कुरकुर 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 कुरकुर, नॅगिंग नॅगिंग नॅगिंग, हेच नाही त्याच नाही त्याच नाही त्याच नाही त्याच नाही. मला एक सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांना तो स्वभाव आहे. आणि ज्यावेळेला आम्ही उपकार स्मरण करतो परमेश्वराचे त्यावेळेला आमच्यातली कुरकुर निघून जाते, आमच्यातलं भय निघून जातं. ज्यावेळेला आम्ही उपकार स्मरण करतो त्यावेळेला जी भीती असते, भीतीमुळे पल्पिटेशन, भीतीमुळे धडधड होतं, सगळ्या गोष्टी निघून जातात. लक्षात घ्या, ज्यावेळेला आम्ही परमेश्वराचा धन्यवाद करतो, आम्ही परमेश्वराचे उपकार स्मरण करतो त्यावेळेला भीती निघून जाते. स्तोत्रसंहिता 28:7 मध्ये म्हटले, परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे, त्याच्यावर मी अंतःकरण पूर्वक भाव ठेवला आहे आणि मी सहाय्य पावलो आहे, म्हणून माझे हृदय उल्हासते, मी गीत गाऊन त्याचे उपकार स्मरण करेन. माझा अंतःकरण उल्हासतं ज्यावेळेला मी त्याचा उपकार स्मरण करते. मी आनंदाने उल्हासातून नाचून गाऊन परत त्याचा धन्यवाद करेल, त्याचे उपकार स्मरण करेल. ज्यावेळेला आम्ही उपकार स्मरण करतो त्यावेळेला आमच्यातली अस्थिरता निघून जाते. ज्यावेळेला आम्ही उपकार स्मरण करतो त्यावेळेला अशक्य गोष्टी आमच्या जीवनामध्ये शक्य होतात. ज्यावेळेला आम्ही उपकार स्मरण करतो त्यावेळेला आमच्यातली बंडखोरी, हट्टीपणा नाहीसा होतो. चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनातल्या जळून जातात, नष्ट होतात. ज्या गोष्टींमधून, ज्या व्यसनांमधून, ज्या कमजोरींमधून, ज्या वाईट स्वभावामधून आम्ही बाहेर निघू शकत नाही त्यावेळेला देवाला म्हणा, परमेश्वर मी आपले हात तुझ्या समोर टेकलेले आहेत आणि मी तुझे उपकार स्मरण करतो, कारण या सगळ्या शक्य गोष्टी शक्य करण्यास तू सामर्थ्यशाली देव आहेस. ज्या वेळेला मी असं म्हणतो त्यावेळेला परमेश्वराचं कार्य होतं, त्यावेळेला परमेश्वराचं कार्य होतं. शेवटचं वचन मी वाचत आहे, 1 तिमोथी याचा 2रा अध्याय 1 वचन. तर सर्वात प्रथम हा बोध मी करीतो की सर्व माणसांनी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकार स्तुती करावी. सर्व माणसांनी रदबदल्या, विनंत्या, प्रार्थना आणि उपकार स्तुती करावी. माझ्या प्रियानो, आम्ही प्रार्थना करतो, आमचं प्रत्येक मागणं परमेश्वराकडे आणतो, त्याच वेळेला आम्ही त्याचा धन्यवाद करणार आहे, कारण आमच्या योग्यतेपेक्षा तो आमच्यासाठी उत्तमातला उत्तम देतोच देतो. त्याच्या नावाला धन्यवाद करा, टाळ्या वाजून त्याचे उपकार करा. ज्यांना हात आपले दोन्ही उभारले त्याने आपले दोन्ही हात उभारा, डोळे बंद करा आणि परमेश्वराला म्हणा, परमेश्वरा माझ्या योग्यतेपेक्षा तुम्हाला अधिक देत आहे, माझे सगळे कारण उघडत आहेस, उत्तम देत आहेस, तुम्हाला उत्तम देत आहे. उभं राहत असतं तसं उभं
Cristo
जसे